ओंकार तांबट आठवडी संघाचा कर्णधार कृपया करून स्टेज संपर्क झालेला आहे. काय 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 तेच चालू हे मारा येत नाही दुसऱ्या दिवसाला मात्र सुरुवात केली जाते.
आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस देखील पुष्पहार अर्पण केला. गणेशाचं वंदन करून निश्चितच आपण आजच्या दिवसाला त्या ठिकाणी सुरुवात करत असत करताना आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना क्रीडा महोत्सव 2022चा आपण हा थरार निश्चितच साधे क्रीडांगणावरती पाहणार आहोत. मनसे चषक नावाने खेळवल्या जाणारी या स्पर्धा आपण पाहतोय. खरोखर आपण जर पाहिलं तर या स्पर्धा कालच्या दिवसामध्ये आपण निश्चितच पाहिलं. कालच्या दिवसामध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा संघ निखिल शिंदे मित्रमंडळ महाडचा संघ आपण सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपण त्या ठिकाणी पाहतोय. आपण जर विचार केला तर आजच्या दिवसातील पहिला सामना त्या ठिकाणी चालू होतोय. नवेनगर भाई पंचाळ मित्रमंडळ नवेनगर आणि आचरोली या दोन संघादरम्यान त्या ठिकाणी सामना देखील सुरुवात होते. पहिल्या सामन्यात त्या ठिकाणी सुरुवात केली जाते. आचरोली संघाने प्रथम नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी आमंत्रित केले ते बाई पंचाळ मित्रमंडळ नवीनगर संघाला. पहिल्या चेंडूचा श्रीगणेश केला होतोय. राईट आर्म राऊंड विकेट पतीचा मारा करतोय तो फलंदाज. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या धावेला मात्र सुरुवात केली जाते. पहिलं धाव अवांतर स्वरूपाची एक धाव भेटते. संघाचा खाता खोलला जाते. त्या ठिकाणी जर धावफलकाचा विचार केला तर एक धाव त्या ठिकाणी धावफलकावरती लागते. बरोबर आपण जर पाहिलं त्याच्यात पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. सुंदर चेंडू आहे. शेवटच्या क्षणाला फटक्याची निवड केली जाते. फटका मात्र सुंदर फटका आपण पाहतोय. एक धाव भेटते. स्वतःचा खाता खोलतोय. धाव संख्येत मात्र भर पडते. धाव संख्येत 2 धावा धावफलकावरती लागत असताना आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आजचा दिवस हा दुसरा दिवस आपण या स्पर्धेच्या दरम्यान पाहतोय. मनसे चषक नावाने खेळवल्या जाणारी या स्पर्धा आपण पाहतोय. तर पहिला सामना त्या ठिकाणी चालू आहे. जयवंतजी दळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना देखील विनंती करतो की आपण निमंत्रित कक्षामधून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यांच्या समवेत संदीपभाई ठोंबरे यांचा देखील त्यांचं आगमन होते. त्यांना देखील विनंती करतो की आपण निमंत्रित कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 3 धावा या धावफलकावरती लागत आहेत. खरोखर आपण जर पाहिलं तर निश्चितच काही वेळानंतर या चांदे क्रीडांगणावरती चारी बाजूनी मात्र प्रेक्षक गर्दी करताना पाहायला भेटेल. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2022चा 16 आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा मारा आहे. बॅट्समन कोण आहे? चेतन. सुंदर चेंडू आपण पाहतोय. चेतन आणि ऋतिक दोन बंधू त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटतात. ऋतिक हा मोठा बंधू असणार आहे. चेतन छोटा बंधू असणार आहे. खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र नंतरचे चेंडू जर पाहिले तर खरोखर अतिशय चांगले चेंडू आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरचे देखील पाहतोय. ह्या ज्ञानेश्वरने देखील राहुल स्पोर्ट्सच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. तोच ज्ञानेश्वर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिलं षटक घेऊन येतोय. खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला भेटे. पहिला चेंडू सोयर टाकल्यानंतर जर आपण गोलंदाजीचं पृथक्करण जर करायचं म्हटलं तर निश्चितच त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 1 धाव आहे. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आहे. तिसरा चेंडू डॉट आहे. तर चौथ्या चेंडूवरती त्या ठिकाणी घेतली गेलेली 1 धाव मात्र पूर्ण होते. त्या सर्व धावांनी जर धावफलकाचा विचार केला तर 4 धावा धावफलकावरती लागतात. आपण जर पाहिलं तर या सामन्यासाठी पंचाची भूमिका जर पाहिली मेन पंच त्या ठिकाणी गग्गा गिरी आहेत. तर स्क्वेअर लेगला पंच ओमकार तांबट मात्र त्या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत पाहतोय. या ठिकाणी आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला ऋतिक येतोय. पहिल्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी सुंदर झेल आहे. फलंदाज क्रमांक पहिला त्या ठिकाणी ऋतिक मात्र बाद होतोय. खरोखर आपण जर पाहिलं तर निश्चितच या स्पर्धेसाठी प्रेक्षक देखील मान्यवर देखील गर्दी करताना पाहायला भेटतात. या ठिकाणी चेतन दादा यांना विनंती करतो की आपण जयवंतजी दळवी साहेब यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या दरम्यान स्वागत आणि सत्कार करायचा आहे. निश्चितच दळवी साहेब आपण देखील स्वागताचा स्वीकार करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी जयवंत दळवी साहेब यांचा त्या ठिकाणी स्वागत सत्कार देखील केला जातोय. संघाचं पहिलं षटक ज्ञानेश्वर राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा मारा असणार आहे.
त्या ठिकाणी चेतनदादा विनंती करतो की आपण संदीपभाई डोंबरे यांचा देखील त्या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित असा सत्कार त्या ठिकाणी केला जातोय. खरोखर आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ बहुधा त्या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकाचं धावा लागतात त्या 5 धावा धावफलकावरती लागतात. निश्चित आपण जर पाहिलं तर काल बॉर्डिंग मस्ती संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिला, मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची संधी उपलब्ध झाली नाही. जगे मात्र स्वतःचं स्थान त्या ठिकाणी निश्चित करताना पाहायला भेटतोय. जगदीश साळुंके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तू कशाला वर आलास? ऑनलाईन का? तू खाली जा, गर्दी नको वरती. अरे तू नाही रे, तू खालून करणार स्कोर. गोलंदाज नाव कळवा. सौरभ संघाचं दुसरं स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक सौरभच्या आता चेंडू असणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय जगदीश साळुंकेला. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे. चेंडू मात्र उंच बेरकत होता, बॅटच्या पट्या चेंडू व्यवस्थित कलेक्ट होत नाही आहे. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू आजचे सुंदर चेंडू आपण पाहतोय. चेंडू मात्र गुडले तो टप्पा घेतोय, चेंडू उसळतोय, चेंडू सरळ निघून जातोय, यष्टीरक्षक हातात जाऊन विसावतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकाचा विचार करता धावा लागतात त्या 5 धावा धावफलकावरती लागतात. दरम्यान पुढचा चेंडू सौरभ राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. मारा करतो तो जगदीश साळुंकेला. सुंदर चेंडू आहे, लो पुलटॉपचा चेंडू आहे. चेंडू मात्र सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 6 धावा धावफलकावरती लागतात. सौरभ राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे. हा देखील फटका अति सुंदर आहे. छत्रपतींचा 6वा षटकार. 6 धावने मात्र धावसंख्येत झपकन वाढ होते. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते. धावसंख्येतील 12 धावा धावफलकावरती लागतात. खरोखर चांगला फटका आपण चेतनच्या बॅटमधून देखील पाहतोय. तर आजच्या दिवसातील दुसरा सामना असणार आहे दादली आणि किंजळकर. दोन्ही संघाला विनंती करतो, आपण आला असेल तर कृपया आपण आल्याची नोंद करून घ्या. दादली संघ कर्णधार त्या ठिकाणी मुन्नाला आले येताना पाहायला भेटतात. किंजळकर संघ आपण देखील आला असेल तर कृपया आपण आल्याची नोंद करा. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे. चेंडू मात्र बॅटची टॉप एज घेतोय. चेंडू सरळ निघून जातोय. एक धाव भेटते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 13 धावा धावफलकावरती लागतायत. अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. एका साईडला 2 गो. एका साईडला आपण पाहतोय भाई पांचाळ मित्रमंडळ नवेनगरचा संघ आहे, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय तो आचोडलीचा संघ या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. आता मात्र स्ट्राईक लेतोय जगदीश साळुंके. पूर्ण संघाची जबाबदारी निश्चितच जगदीशच्या बॅटमध्ये असणार आहे. नंतर पुढचा चेंडू सौरभ राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. चेंडू हवेत जातोय. चेंडू सरळ निघून जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती यायच्या आतच मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र फसतोय. फलंदाज क्रमांक दुसरा त्या ठिकाणी जगदीश साळुंके मात्र बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित येतोय. सौरभ खरोखर चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. एक षटकार आपल्या गोलंदाजीवर घेत असताना मात्र जर
गोलंदाजी पाहिली तर सुंदर चेंडू आहे, चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र नो मॅन लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. तो म्हणते एक धाव मात्र पूर्ण होते, दोन्ही धावा त्या ठिकाणी पूर्ण केले जातात. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 16 धावा धावफलकावरती लागतायत. 2 षटकांचा खेळ संपतोय, 12 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 16 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, धावफलकाचा विचार केला तर फक्त 5 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती होत्या. तर 2 षटकांचा खेळ संपतोय, धावफलकाचा विचार केला तर 12 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागतात. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी 7 धावा आपण जर पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा त्या ठिकाणी गोळा करताना पाहायला भेटतात. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे क्रीडा महोत्सव 2022चा 16 आपण पाहतोय. मनसे चषक नावाने खेळल्या जाणाऱ्या स्पर्धा आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्रवेश दिला गेला. या स्पर्धेच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर निश्चितच त्या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी 50,001 वाकरचक चषक आहे, द्वितीय क्रमांकासाठी 25,001 आकर्षक चषक आहे, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 10,000 रुपये व आकर्षक चषक असणार आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर अशी इतर बक्षीस देखील ठेवण्यात आलेली आहेत. खरोखर अतिशय चांगल्या स्पर्धा आपण या ठिकाणी चेतन दादा यांच्या सौजन्याने त्या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेचे जनक देखील आहेत संघाचं सूरज. संघाचं तिसरं स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक सूरज त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. 7 ते 8 पोलचा रनअप सूरजचा आपण पाहतोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू चेंडू फक्त पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ढकलून दिला जातोय. एक धाव पूर्ण होते, दुसरं घेण्याचा प्रयत्न मात्र त्याला नकार दिला जातोय. या ठिकाणी डेंजर झोन मध्ये चेतन देखील पाहायला भेटतोय. आपण जर पाहिलं तर सलामीला चेतन खरोखर अतिशय चांगली फलंदाजी त्या ठिकाणी करताना पाहायला भेटतोय. एक षटकाच्या साहाय्याने नॉन स्ट्राईक एंडला येतोय. नवीन फलंदाज त्या ठिकाणी सुमित असणार आहे. खरोखर आपण जर पाहिलं तर भाई पांचाळ मित्रमंडळ नवीनगरचा संघ त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना गोलंदाजी अतिशय सुंदर पाहायला भेटते ती आचोळी संघाची. खरोखर आचोळी संघ देखील एक अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतोय. नवीनगर संघ देखील तेवढाच नौका संघ आपण पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेतला होतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थोडासा नाराज देखील आहे. आपल्या स्वतःच्या पटकर त्या ठिकाणी नाराज फलंदाज पाहायला भेटतोय. सुमितला चेंडू उंच भिरकावायचा होता, बॅटच्या पाट्या चेंडू व्यवस्थित कलेक्ट केला नाही, मात्र एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागलं. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 18 धावा धावफलकावरती लागतात. दरम्यान पुढचा चेंडू सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे. सुंदर चेंडू आपण पाहतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातोय. एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 19 धावा धावफलकावरती लागतात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुंदर चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू सरळ निघून जातोय. पंचांच्या 2 यात वर जाते. 6 धावांची खूण होते. 6 धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 25 धावा धावफलकावरती लागतायत. चांगला फटका आपण निश्चितच या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी सुमित देखील करताना पाहायला भेटतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा जर विचार केला तर 25 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागतात. सूरज चांगला चेंडू आपण पाहतोय. फर्निचर मात्र डिस्ट्रॉय केले जात आहे. एष्ट्या उद्ध्वस्त केले जात आहेत त्या सुमितच्या. फलंदाज क्रमांक 3 त्या ठिकाणी बाद होतोय. या स्पर्धेदरम्यान आपण पाहिलं जयवंतजी दळवी साहेब त्यांच्या समवेत संदीपभाई ठोंबरे दोन्ही मान्यवरांनी निश्चितच वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी देखील उपस्थिती दाखवली. त्यांचा देखील मनापासून आभार मानतो. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. जय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. खरोखर आपण जर पाहिलं तर राहुल स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये ते जयने देखील अतिशय चांगली फलंदाजी केली होती. तो जय मात्र आता स्ट्राईक एंडला येताना पाहायला भेटतोय. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. सूरज त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 8 ते 10 बॉलचा रनअप आपण पाहतोय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण मात्र गचाळ पाहायला भेटते.
त्या ठिकाणी या पंचांच्या दोन्ही हात वर जातात. 6 धावांची कोण होते. 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. अतिशय चांगला फटका निश्चितच जे त्या ठिकाणी पहिला चेंडू खेळत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र मनसुबे क्लिअर करतोय. त्या ठिकाणी या 3 षटकांचा खेळ मात्र संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर त्या ठिकाणी धावफलकावरती धावा लागतात. त्या 31 धावा धावफलकावरती लागतात. आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला होता. धावफलकाचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती होत्या. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकाचा विचार केला तर त्या ठिकाणी 31 धावा धावफलकावरती लागताना पाहायला भेटत आहेत. निश्चित आपण जर पाहिलं तर गुणलेखकाचं महत्त्वपूर्ण कामगिरी देखील या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतोय. गणेश त्या ठिकाणी गुणलेखकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडताना पाहायला भेटतोय. तर या सामन्यासाठी पंचांची भूमिका आपण पाहिलं तर मेन पंच त्या ठिकाणी ओमकार तांबट आहेत. या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख देखील आहेत. तर स्क्वेअर लेगला जे पंच आहेत ते गग्गागिरी, दोन्ही अनुभवी पंच त्या ठिकाणी या पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय. संघाचं 4थं आणि स्वतःच्या कोट्यातील बहुधा दुसरं षटक ज्ञानेश्वर असणार आहे. खरोखर ज्यांनी पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं, 5 धावा दिल्या होत्या, तोच ज्ञानेश्वर मात्र त्या ठिकाणी स्वतःचा एंड चेंज करताना पाहायला भेटतोय. संघाचं 4थं स्वतःच्या कोट्यातील दुसरं षटक ज्ञानेश्वर राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. मारा करणार तो सलामी आलेल्या चेतनला. एक लांबडा असा बॉलिंग रन आपण पाहतोय. 16 ते 17 बॉलचा रनअप आहे. पंचांना पार करतोय. मारा करतोय तो चेतनला. सुंदर चेंडू आहे. चेतनला मात्र चेंडू उंच भिरकवायचा. बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित कलेक्ट होत नाहीये. बाई स्वरूपाची 1 धाव भेटते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 32 धावा धावफलकावरती लागते. 4 षटकांचा सामना असणारा म्हणजे 24 चेंडूचा खेळ आपण निश्चितच या ठिकाणी पाहतोय. आपण जर पाहिलं तर 4थ्या षटकाचा खेळ चालू होतोय. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक त्या ठिकाणी घेऊन येतोय ज्ञानेश्वर. खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण ज्ञानेश्वर देखील पाहतोय. वेगावरती मात्र स्वार होताना पाहायला भेटतोय. त्याच्यात पुढचा चेंडू राईट टाइम थोडंसं मात्र रनअप चुकताना पाहायला भेटतोय. खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना थोडंसं रनअप चुकताना पाहायला भेटतोय तो ज्ञानेश्वरचा. राईट टाइम राऊंड द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. ज्ञानेश्वर मारा करतोय तो जयला. सुंदर चेंडू आहे. फलंदाज मात्र 4था बाद होतोय. चेतन त्या ठिकाणी बाद होतोय. अतिशय चांगली फलंदाजी करत असं चेतन त्या ठिकाणी थोडंसं चेतन मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. धावफलकाचा विचार केला धावफलकावरती धावा लागतात. त्या 32 धावा धावफलकावरती लागतात. अतिशय चांगला खेळ करत असताना चेतन त्या ठिकाणी मात्र थोडंसं खराब रणनीती त्या ठिकाणी पाहायला भेटते चेतनची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. सूरज त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटतोय. चालू असणारा सामना आहे भाई पंचाळ मित्रमंडळ नवेनगर वर्सेस आचळोली. या 2 संघांच्या दरम्यान आपण सामना पाहतोय. मी चंद्रहास नगरकर यांना विनंती करतो की मनसे पदाधिकारी प्रतीकजी मोरे यांचं स्वागत करायचं आहे. निश्चित प्रतीक मोरे देखील या ठिकाणी येताना पाहायला भेटतोय. खरोखर एक अतिशय चांगला समालोचक आहे. एक मराठी समालोचक आमचे सहकारी मित्र देखील आहे. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही दोघं समालोचन त्या ठिकाणी करत असतो. त्याच्यात पुढचा चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय. ब्लॉकर लाईन मध्ये चेंडू त्या ठिकाणी चेंडू मात्र खेळून काढतोय. 1 धाव पूर्ण होते. जय मात्र त्या ठिकाणी दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला नकार दिला जातो. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 33 धावा धावफलकावरती लागतायत. अतिशय चांगला खेळ आपण पाहतोय. जय मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय. आपण जर पाहिलं तर आचोली संघ देखील तेवढाच चांगला संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आचोली संघामध्ये देखील अतिशय चांगले खेळाडू त्या ठिकाणी खेळताना पाहायला भेटत. फलंदाज देखील अतिशय सुंदर आहेत. जयला जर सामना जिंकायचा असेल तर निश्चितच चौकारी षटकांची आतिषबाजी करावी लागणार आहे. मात्र त्या ठिकाणी एक बीट होतोय. चेंडू सरळ निघून जातोय. 4 धावा भेटते. 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 37 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र थोडंसं गचाळ फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते ती आचोली संघाची. मी प्रमोदजी उतेकर यांना विनंती करतो की त्यांनी पंकज यांचं स्वागत करायचं आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंडू मात्र गुळणे तो टप्पा घेतोय. चेंडू मात्र जयला समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत आपण ज्ञानेश्वरचं देखील पाहतोय.
जे पहिलं षटक ज्ञानेश्वरने अतिशय चांगल्यारीत्या हाताळलं होतं, तोच ज्ञानेश्वर मात्र या ठिकाणी चौथं षटक देखील अतिशय चांगल्यारीत्या हाताळताना पाहायला भेटतोय. धर्मजात पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा मारा करतोय, पंचांना पार करतोय, मारा करतोय जयला. जयला मात्र चेंडू त्या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फक्त खराब रणनीती त्या ठिकाणी पाहायला भेटे. विकेट किपर मात्र त्या ठिकाणी थोडंसं जर विचार केला तर या ठिकाणी जर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर त्या ठिकाणी विकेट घेतली असती तर निश्चितच एक धाव त्या ठिकाणी 2 धावा मात्र रोखताना पाहायला भेटला. असं 2 धावा भेटतायत. 2 धावांनी मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय, पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 39 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागतात. सचिनजी कासारे यांच्या इथे आगमन झालंय. मी विनंती करतो, प्रमोद दादांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. तर या पुढचा होणारा सामना असणार आहे दादली संघ कर्णधार, किंजळकर संघ कर्णधार. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, कृपया आपण पुढच्या सामन्याची तयारी करायची आहे. आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय, 24 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना मी निश्चितच या ठिकाणी दादली संघ कर्णधार आणि किंजळकर संघ कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो, आपण समर्पण कक्षामध्ये या ठिकाणी नाणेफेकसाठी यायचं आहे. श्री विवेक ठोंबरे यांचं आगमन झालंय. मी त्यांचं स्वागत करायला बोलतो. पंकज यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. श्री राज जाधव यांचंही आगमन इकडे झालेलं आहे. मी पंकज यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. आचोळी संघ आपल्याला एक विनंती करतो, आपला कृपया अतिरिक्त खेळाडू पाठवा. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज देखील केले जाते. tenniscricket.in माध्यमातून त्या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज केले जाते. एका साईडला सूरज आहे तर दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी अमर असणार आहे. सुमित डावकुरा फलंदाज सुमित स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय. नॉन स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी अमर आहे. संघाचं पहिलं आणि स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक चेतन त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. आपण जर पाहिलं तर 24 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 24 चेंडू आणि 40 धावांची गरज, 24 चेंडू आणि 40 धावांची गरज त्या ठिकाणी असणार आहे. फलंदाजीचा विचार केला तर डावकुरा फलंदाज सुमित त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चेतन राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा मारा, लो फुल टॉस मध्ये चेंडू आपण पाहतोय. चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जय चेंडू खाली येतोय. पहिल्या प्रयत्न चेंडूवरती एक धाव पूर्ण होते. एका धावेने स्वतःचा खाता खोलला जाते, संघाचा खाता देखील त्या ठिकाणी खोललं जाते. 40 धावांचं लक्ष उतरलेला संघ आपण पाहतोय. आचवडीचा संघ त्या ठिकाणी पाहतोय. जगदीश साळुंके मात्र यष्टीरक्षणाच्या भूमिकेत आपण पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे.
15 ते 16 बॉलांचा रनअप आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार आहे. मारा करणार तो नवीन फलंदाज अमरला. उजव्या हाताचा फलंदाज आहे अमर. त्या ठिकाणी चांगला चेंडू आहे. चेंडू मात्र सरळ खेळून काढतोय. त्या ठिकाणी चेंडूवरती झपकन क्षेत्ररक्षक घेतोय. पहिला प्रयत्न चेंडू अडतोय. एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 2 धावा धावफल करते लागते. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रतिका मोरे देखील मान्यवर कक्षेमध्ये पाहायला भेटतात. मनसेचे पदाधिकारी देखील आहेत. निश्चितच येणाऱ्या सामन्यामध्ये आपण त्यांचा देखील आवाज या ठिकाणी पाहणार आहोत. सुंदर चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी चेंडू मात्र सरळ निघून जातोय. निर्धाव पद्धतीची गोलंदाजी आपण चेतनची पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दिली गेलेली 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर घेतलेली 2री धाव. तर तिसरा चेंडू खरोखर अतिशय सुंदर आपण त्या ठिकाणी चेतनचा पाहतोय. चेतनचा जर विचार केला तर त्या ठिकाणी फलंदाजी जेव्हा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली त्यावेळेला चेतन त्या ठिकाणी सलामीला आला. गोलंदाजीची जेव्हा धुरा खांद्यावर घ्यायचं म्हटलं तेव्हा देखील चेतनने स्वतःच्या खांद्यावर गोलंदाजी धुरा देखील घेतली. सुंदर चेंडू आहे. चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक जय चेंडू खाली येतोय. झेल पकडतोय. फलंदाज क्रमांक पहिला त्या ठिकाणी मात्र सुमित बाद होतोय. तर यापुढचा होणारा सामना दादली आणि किंजळकर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो कृपया नाणेफेकीसाठी चला. दादली संघ कर्णधार किंजळकर आलेला आहे. दादली संघ कर्णधार मुन्नाळ आले. चल दोन्ही संघ तर आलेले आहेत. दादा टॉस करून घ्या. दादली आणि किंजळकर संघाची नाणेफेक सन्माननीय जयपालजी रावल यांच्या हस्ते होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेक करायची. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना त्या ठिकाणी चालू होतोय. दादली आणि किंजळकर या दोन संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. जयपाल रावल साहेब यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक देखील केली जाते. सुमित राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय. चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. बहुधा हा देखील फटका अति सुंदर आहे. पंचाच्या 2 यात वर जाते. 6 धावांची कोण होते. 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 8 धावा धावफलकावरती लागतात. नवीन फलंदाज कोण आहे. आचोळी संघ या ठिकाणी लक्ष द्यायचंय. जयेश नवीन फलंदाज खरोखर अतिशय चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र मनसुबे क्लिअर केले जातात. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती घणाघाती हल्ला आपण पाहिला. त्यानुसार पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय तो जयेशला. सुंदर चेंडू आहे. चांगला फटका आपण पाहतोय. 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना आपण धावफलकाचा जर विचार केला तर 9 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागतात. बहुधा पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती लागतात. दादली संघ नाणेफेक जिंकलेले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते किंजळकर संघाला. दादली संघाचा खेळाडू मुन्ना लाले यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. संघाचं दुसरं आणि स्वतःच्या गोटीतील पहिलं षटक सूरज गोलंदाजीसाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. मारा करणार तो जयेशला. बरोबर ना. स्ट्राईकला तो जयेश. नॉन स्ट्राईकला तो अमर. चला जास्त वेळ घेऊ नका. सूरज गोलंदाजीसाठी येतोय. सूरज त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. मारा करतोय तो जयेशला. चांगला चेंडू आपण पाहतोय. फटका देखील तेवढा सुंदर पाहायला भेटतोय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते.
एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते 10 धावा धावफलकावरती लागतात. खरोखर अतिशय चांगला सामना आपण पाहतोय. 40 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ हा आचोळलेला संघ त्या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय. तेवढी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय भाई पांचाळ मित्रमंडळ नवीनगर संघाची. दरम्यान पुढचा चेंडू सूरज राईट टाइम ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. 8 ते 10 बॉलाचा रन आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. मारा करतोय तो अमरला. स्ट्राईकला तो अमर, नॉन स्ट्राईकला तो जयेश. सुंदर चेंडू आपण पाहतोय. चेंडू मात्र बॅटची कड घेऊन निघून जातोय. त्या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये गाच्या क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटे. चेंडू सरळ निघून जातोय. पंच 4 धावांची खूण करतात. 4 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 14 धावा धावफलकावरती लागतात. 22 स्वरूपात धावा भेटतात. चौदा धावा धावफलकावरती लागतात. आपण जर पाहिलं तर 40 धावांचं लक्ष असताना चांगली गोलंदाजी करत असताना मात्र आपण जर विचार केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतात. चांगला चेंडू आहे. चेंडू मात्र बॅटची कड घेतोय. जगदीश साळुंके चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 15 धावा धावफलकावरती लागतात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण जर पाहिलं तर 40 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला हा संघ आपण पाहतोय. 15 धावा या धावफलकावरती लागतात. दरम्यान पुढचा चेंडू प्रेक्षक देखील हळूहळू गर्दी करताना पाहायला भेटतात. सुंदर चेंडू आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी सूरज देखील करताना पाहायला भेटतोय. एक चौकार निश्चितच त्या ठिकाणी आपण पाहिला. दमनीचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू आहे. पंचांकडे मागलं दाद मागली जाते. पंच दात फेटात आहेत. गग्गा गिरी त्या ठिकाणी पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय. सूरज सुंदर चेंडू आपण पाहतोय. खरोखर चांगला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 16 धावा धावफलकावरती लागतात. 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय. धावफलकाचा विचार केला 16 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागतात. निश्चित आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. धावफलकाचा विचार केला 9 धावा धावफलकावरती लागतात. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकाचा विचार केला तर 16 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लागतात. म्हणजे जर दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघांच्या त्या ठिकाणी 2 षटकानंतर 16 धावा आपण पाहतोय. 40 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ आपण पाहतोय. चला नवीनगर संघ जगदीश साळुंके जास्त वेळ घेऊ नका. जास्त वेळ घेऊ नका जगदीश साळुंके. अजूनही 24 धावांची गरज. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे. 40 धावांचं मापक असं आव्हान घेऊन उतरलेला संघ आपण पाहतोय. आचुरीचा संघ त्या ठिकाणी फलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आपण आतापर्यंत नवीनगर संघाची देखील पाहतोय. चला नवीनगर संघ आपला जास्त वेळ घेताना पाहायला भेटतोय. नवीन गोलंदाज संघाचा तिसरा स्वतःच्या कोट्यातील दुसरा षटक चेतन त्या ठिकाणी गोलंदाजी येतोय. खरोखर पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. तो चेतन मात्र संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. आपण जर पाहिलं तर खरोखर अतिशय चांगलं गुणलेखकाचं काम त्या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून देखील पाहायला भेटते. या ठिकाणी नांगलवाडी संघ देखील आपली हजेरी लावताना पाहायला भेटतोय. सुंदर चेंडू अतिशय चांगला फटका. हेलिकॉप्टर मात्र त्या ठिकाणी हवेत जाताना पाहायला भेटतंय. पंचाच्या दोन्ही हातवर जातात. 6 धावांची गुणते. सुंदर हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका आपण पाहतोय. 6 धावेने मात्र धावसंख्येत झपकन वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा धावफलकावरती लागतात. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती मात्र खणखणीत षटकार त्या ठिकाणी
जयेशच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. जयेश देखील आपण पाहिलं तर 2 षटकाराच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तर यापुढचा होणारा सामना दादली वर्सेस किंजळगर हा सामना असणार आहे. वरती देऊन ठेव पण तुमच्याकडे दुसरी बॉटल आणून ठेव. दुसरी बॉटल पण आहे काय? खरोखर चांगली फलंदाजी आपण जयेशची पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा असणार आहे. चेतन त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय. पंचांना पार करतोय. मारा करतोय तो जयेशला. सुंदर चेंडू चांगला फटका. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार मात्र येताना पाहायला भेटत आहेत. पंचाच्या 2 या दोन जात आहेत. खणखणीत फटका आपण पाहतोय जयेशच्या बॅटमधून. आपण जर पाहिलं तर बॉल द्यायचा आहे. बॉल 2 षटकार त्या ठिकाणी पाहायला भेटत. खरोखर चांगली फलंदाजी जयेश देखील करताना पाहायला भेटतोय. 1 डाऊन स्वरूपात जयेश त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर 3 षटकार आतापर्यंत जयेशच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागतात. त्या 28 धावा धावफलकावरती लागतात. 28 धावांमध्ये जर आपण विचार केला तर 21 धावा हे एकटे जयेशच्या त्या ठिकाणी धावफलकावरती लागतात. खरोखर चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडवलं. दुसऱ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर तो त्याच प्रकारचा फटका त्या ठिकाणी चेतनच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. चेतनने निश्चितच पहिलं षटक टाकलं होतं. त्यामध्ये 9 धावा दिल्या होत्या. तो चेतन मात्र थोडासा महागडा जाताना पाहायला भेटतोय. आपण जर पाहिलं तर जयेश चेतनच्या गोलंदाजीचा मात्र खरपूस समाचार घेताना पाहायला भेटत. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे. अतिशय लांबडा असा बॉलिंग रन आपण पाहतोय. पंचांना पार करतोय. मारा करतोय जयेशला. सुंदर चेंडू आहे. लो फुलटॉसमध्ये चेंडू आहे. चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्न चेंडूवर तो 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 29 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही 11 धावांची गरज आपण पाहतोय. सुमित खरोखर चांगली गोलंदाजी करत असताना जर फलंदाजीचा विचार केला तर खरोखर अतिशय चांगली फलंदाजी आपण जयेशची देखील पाहतोय. निश्चित आपण जर पाहिलं तर tenniscricket.in च्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईव्ह कव्हरेज देखील केले जाते. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 1 धाव भेटते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत 30 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही आपण जर पाहिलं तर निश्चितच त्या ठिकाणी 8 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू आणि 10 धावा. चेतन दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करतोय. निश्चित आपण जर पाहिलं तर प्रेक्षक देखील थोडी गर्दी करताना पाहायला भेटत. आपण जर पाहिलं तर चांदे क्रीडांगणावरती स्पर्धा म्हटलं तर महाडचं प्रेक्षक हे निश्चितच गर्दी करत असतं. महाडचं प्रेक्षक म्हटलं तर क्रिकेट वेळ प्रेक्षक आहे. क्रिकेटला जाणणारं प्रेक्षक आहे. नेहमीच क्रिकेटवरती प्रेम करणारं हे प्रेक्षक आपण पाहत असतो. अनेक स्पर्धा ह्या चांदी क्रीडांगणावरती होत असतात. आपण जर पाहिलं तर क्रिकेटचे पंढरी म्हणून निश्चितच या चांदी क्रीडांगणाला ओळखत असतो. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा आहे. चांगला फटका आपण पाहतोय. जयेश मात्र त्या ठिकाणी चेंडूवर जातोय. 1 धाव पूर्ण होते. सरळ तो एसटीवर फेक करतोय. तो 2 धावा मात्र पूर्ण केल्यात आहेत. छोट्या स्वरूपाच्या 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात आहेत. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 33 धावा धावफलकावरती लागतात. म्हणजे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. तर तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 17 धावा त्या ठिकाणी निश्चितच चेतन देताना पाहायला भेटतोय. चेतनच्या जर 2 षटकांचा विचार केला तर त्या ठिकाणी 2 षटकामध्ये तब्बल 26 धावा त्या ठिकाणी चेतन खर्च करतोय. 40 धावांमध्ये जर विचार केला तर स्वतः वैयक्तिक त्या ठिकाणी 2 षटकामध्ये 26 धावा देतोय. खरोखर आपण जर पाहिलं तर विद्युत रोषणाईचा जर विचार केला, साऊंडचा जर विचार केला तर खरोखर अतिशय चांगली साऊंड सिस्टीम त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी रोषणाई आपण पाहतोय. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विजय साऊंडचे मालक त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. स्वतः टमके साहेब त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेवरती लक्ष देऊन आहेत. खरोखर त्यांना देखील धन्यवाद देतो. खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं मॅनेजमेंट त्यांचं नेहमीच नाईट टुर्नामेंटच्या स्पर्धेदरम्यान आम्ही पाहत असतो. नवीन गोलंदाज ऋतिक 6 चेंडू आणि धावा आवश्यक आहेत त्या 7.
6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना संघाचा चौथा स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक ऋतिक त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पदरीचा मारा असणार आहे. मारा करतोय तो जयेशला. चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू मात्र त्या ठिकाणी स्टेजवरती जाऊन आदळतोय. एक धाव मात्र घेतली जाते. त्या ठिकाणी जगदीश साळुंके थोडंसं फंबल होताना पाहायला भेटतोय. दोन धावा भेटत आहेत. 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर त्या ठिकाणी 35 धावा धावफलकावरती लागतात. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. खरोखर अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. चांगल्या स्पर्धेचं नियोजन देखील पाहतोय. चेतन दादा यांच्या सौजन्याने आपण मनसे चषक 2022चा 16 त्या ठिकाणी पार पाडत असताना आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये देखील अतिशय चांगल्या स्पर्धा त्या ठिकाणी झाल्या. निखिल शिंदे मित्रमंडळाचा संघ त्या ठिकाणी सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू गचाळ इष्टरक्षण आपण जाग्याचं पाहतोय. मात्र त्या ठिकाणी 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चितच आचवली संघावरती थोडासा दबाव टाकताना पाहायला भेटतोय. जयेश मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. समीर सागर त्या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 चेंडू जर निर्धाव पद्धतीचे टाकले तर निश्चितच सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो नवीनगरचा संघ. तर एखादा मोठा फटका जर आला तर निश्चितच पूर्णपणे पक्कड त्या ठिकाणी मजबूत होणार आहे. ती आचोली संघाची. स्ट्राईकला येतो अमर. जयेश मात्र खरोखर अतिशय चांगली कामगिरी करून डागआउटमध्ये आराम करताना पाहायला भेटतोय. ऋतिक 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. चांगला फटका आपण पाहतोय. निश्चितच शेवटच्या क्षणाला फटक्याची निवड केली जाते आणि सामना त्या ठिकाणी आचोली संघ विजय होतोय. विजयी संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचे देखील आभार. तर यापुढचा होणारा सामना दादली आणि किंजळगर. मी प्रतीक मोरे याला विनंती करतो की आपण यापुढच्या सामन्याचं समालोचन देखील करायचं आहे. ओंकार तांबट यांनी माईकची संपर्क साधायचा आहे. ओंकार तांबट.